दिसते? नाही. नो मॅडम. नो मॅम. नो मॅम. नाही. नो मॅम. मॅम नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत? दिसते मॅम. बरं ठीक आहे. आता आहे ना आपण ही जी गणित आहेत ही एक्सरसाइज आहे ती सॉल्व्ह करूया. ठीक आहे, हे बघा इथे येस मॅम. काही सोडून दिलेत गणित, काही आपल्याला इथे सोडवायचे स्वाध्यायामध्ये. दिसते स्क्रीन? म्हणजे क्लिअर दिसते आता गणित दिसते? येस मॅम. येस मॅम. येस टीचर. येस मॅम. आता इथे पहिला प्रश्न काय आहे बघा. आपल्याला वेगवेगळी विस्तार सूत्र जी आहेत ती आपल्याला माहित पाहिजेत. म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वजा बी कंसाचा वर्ग, ए अधिक बी कंसाचा घन, ए वजा बी कंसाचा घन, नंतर ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग. येतात सगळी सूत्र? येतात. ए अधिक बी कंसाचा घन, ए प्लस बी होल क्यूब. काय आहे सूत्र? ए प्लस बी होल क्यूब. ए प्लस बी ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए मल्टिप्लाय बी प्लस बी स्क्वेअर. घनचा क्यूबचा फॉर्म्युला काय? ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. बरोबर, ए क्यूब. बरोबर आहे. तर आता ही सगळी सूत्र आपल्याला पाठ पाहिजेत. ए 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बी क्यूब है ना. टीचर मला वाटलं ए क्यूब प्लस बी क्यूब. इथे मायनस असेल तर फक्त मायनस इथे येणार. बरोबर आहे. नंतर आपल्याला 3 टर्म्स असतील ब्रॅकेटमध्ये, ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc प्लस 2a. बरोबर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2ac. त्यांच्याकडे टीव्ही लावलेला आहे, त्यांनी म्यूट करायचंय. म्यूट करा. टीव्हीच्या समोर कोण बसतं अटेंड करायला? जागृती पाटील म्यूट कर. नाही मॅम. सॉरी टीचर. आपल्याला आता जो प्रश्न पहिला जो आहे दिलेला तो असा आहे की 3a प्लस 4b मायनस 5c स्क्वेअर किती असणार? 3a प्लस 4b. हा, स्क्रीन क्लिअर दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये आता. टीचर स्क्रीन थोडी ब्लर दिसते. बरोबर दिसते. टीचर बरोबर दिसते. ठीक आहे, 1 मिनिट. बघते टीचर ब्लर दिसणारच आहे थोडीशी. मी ट्राय करते. पण माझ्याकडे ते पीडीएफ नाही बनवलेलं. ठीक आहे. ठीक आहे, नाही दिसणार तुम्हाला ते. हे असंच पीडीएफ बनवलेलं आहे, जरा ऍडजस्ट करा प्लीज. ओके मॅम. टीचर आम्ही जर का इकडनं झूम केलं ना तर तेव्हा ब्लर दिसतं, नाही तर अशी दिसत नाही. आता दिसते? हो टीचर. येस मॅम. येस मॅम. हो. बघा, 3a प्लस 4b मायनस 5c होल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर तुम्हाला विचारलंय. 3a प्लस 4b मायनस 5c स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर करण्यासाठी आपण हा जो आता फॉर्म्युला लिहिलाय हा यूज करायचा आपल्याला. कसा यूज करणार तो? 3a स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस प्लस
4b square 4b स्क्वेअर minus 5c square प्लस घेऊन तुमचा तिसरा टर्म जो आहे त्याचा साइन ब्रॅकेट मध्ये घ्या -5c स्क्वेअर. आता त्याचा स्क्वेअर केला निगेटिव्ह नंबर जरी असला तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्हच असतो. त्यानंतर काय येणार? त्यानंतर 2 into 3a multiply 4b. 4a multiplied by 4b म्हणजे 2 into फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. त्यानंतर 2 multiply 4b multiplied minus 2 multiplied by 5c मायनस 5c. साइन साइन घ्या, मायनस आहे ते तर मायनस घ्यायचं. लास्ट टर्म मायनस आहे तुमचा, तर 2 into सेकंड टर्म इंटू थर्ड टर्म. थर्ड टर्म तुमचा -5c आहे. त्यानंतर 2 multiply 3a multiply minus 5c. 3a into -5c. बरोबर. 5c minus 5c. आता हे तुम्हाला फक्त सिम्प्लिफाय करायचे पटापट. 3a स्क्वेअर किती येणार? 9a स्क्वेअर. 9a square. 4b स्क्वेअर किती येणार? 16b square -5c स्क्वेअर किती येणार? 25 मायनस नाही प्लसच येणार. मायनस नाही येऊ शकत कारण स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. स्क्वेअर हा नेहमी धनच असतो, म्हणून -5c जरी असला तरी त्याचा वर्ग हा धनच असणार. त्यानंतर पुढचा टर्म काय येईल? 24ab 2 3 जा 6 4 जा 24. 24 ab इथे यांचं काय मल्टिप्लिकेशन येणार? 40bc 4 जा 8 8 5 जा 40. -14bc पण मायनस येणार कारण एक टर्म मायनस आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे टीचर -14bc. आणि लास्ट टर्म काय येणार? 30ac -13ac -30. आता आपलं जे आन्सर आहे ते कोणतं आहे ते टिक करायचं याच्यामध्ये. टीचर ऑप्शन नंबर 2. 2 आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2. आता आपण दुसरा प्रश्न बघू. पटापट आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे हे x + 5 आणि x - 7 यांचं मल्टिप्लिकेशन. 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला x² + px - 35 जर मिळतं तर p ची व्हॅल्यू काय? p ची किंमत किती? म्हणजे इथे p च्या इथे ना कोणता तरी नंबर आहे. px दिले ना, p च्या जागेवर कोणता तरी कोइफिशियंट आहे, म्हणजे सहगुणक आहे, नंबर आहे. तो p किती आहे ते आपल्याला शोधायचंय. आता हे मल्टिप्लाय करून बघायचं. x + 5 आणि x - 7 यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे आपल्याला माहित आहे. x + 5 into x - 7. तुम्हाला क्वेश्चन असा आहे की x + 5 into x - 7 याचं जे एक्सपान्शन आहे, विस्तार आहे, तो असा आहे. x² प्लस आहे की मायनस बघते प्लस px आणि -35. तर इथे p च्या जागेवर कोणता नंबर आहे, तो नंबर किती आहे, p ची व्हॅल्यू किती, p ची किंमत किती ते आपल्याला शोधायचंय. तर हे आता मल्टिप्लाय करा, मग आपल्याला p ची किंमत किती असेल ते कळेल. हे 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते माहित आहे ना? हो मॅम. x ने पूर्ण दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर +5 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग आधी मी पहिला x ने कोणाला मल्टिप्लाय करू? या x ने कोणाला मल्टिप्लाय करायचं? x - 7 पूर्ण ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेटला, दुसऱ्या ब्रॅकेटला, पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर +5 ने पूर्ण दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं असतं. ही साइड इथे आपण अशीच लिहूया आधी, कारण इथे आपल्याला नंतर ह्याचं कंपॅरिझन राईट साइड आणि लेफ्ट साइडला, डावी बाजू आणि उजवी बाजूकडे कंपॅरिझन करायचं, तुलना करायची.
मग आपल्याला उत्तर मिळतं त्याचं. इथे सांगा पटापट काय होणार. एक्स स्क्वेअर नंतर एक्स ने 7 ला मल्टिप्लाय -7 -7x नाही एक्स ने आधी या दोघांना मल्टिप्लाय करायचं. एक्स ने एक्स ला मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर, 7x एक्स ने -7 ला मल्टिप्लाय करायचं -7x. आता +5 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. +5 ने एक्स ला मल्टिप्लाय केला 5x मायनस की प्लस +5x प्लस मायनस कसे हा प्लस आहे, हा +5 आहे आणि एक्स पण प्लसच आहे, दोन्ही प्लस आहे, प्लस प्लस प्लसच होतं का आणि +5 × -7 +5 आणि -7 नंतर x² + px -35. ठीक आहे, इकडे असंच. आता हे मधले जे दोन टर्म आहेत हे आपण ऍडिशन सबट्रॅक्शन यांचं करू शकतो, कारण हे लाईक टर्म्स आहेत, सारखे पद आहेत, सजातीय पद आहेत, त्यामुळे त्यांची बेरीज वजाबाकी होईल. काय होईल, त्यांची बेरीज होईल की वजाबाकी? ऍडिशन की सबट्रॅक्शन? बरं मला सांगा, ऍडिशन कधी होतं आणि सबट्रॅक्शन कधी होतं? बेरीज कधी होते? टीचर मी सांगू का? वजाबाकी हा, दोघांची साईन जर वेगवेगळी आहे ना, चिन्ह वेगवेगळी आहेत ना, तर चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी होते, आणि चिन्ह सारखी असतील ना मग ती प्लस प्लस असू दे किंवा मायनस मायनस असू दे, सेम साईन असेल ना तर त्यांचं होतं ऍडिशन. आणि वेगवेगळी साईन असेल ना, डिफरंट साईन असेल ना, वेगळं चिन्ह असेल ना दोन्ही, तर सबट्रॅक्शन होतं. आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. मग इथे चिन्ह कोणाचं येईल? 7चं चिन्ह येईल, -2x मायनसचं टीचर आणि -35 आणि इकडे x² + px -35. इथे आता हे सेम तुमचं राईट साइड आणि लेफ्ट साइड आता तुम्ही कम्पेअर करू शकता. हे बघा, पहिला टर्म इथे x² आहे, इकडे पण x² आहे, इथे -2x आहे, इथे px आहे, आणि ते -35 -30. मग p ची व्हॅल्यू काय येऊ शकते इथे? -2 ठीक आहे, बरोबर आहे, ते -2 येणार. +2 नाही लिहायचा. बरीच मुलं +2 लिहितील, कारण त्यांना असं वाटेल की तिथे 2 आहे म्हणजे नुसतं 2 लिहायचं. तर विथ साईन लिहायचंय तुम्हाला, चिन्ह पण महत्वाचं आहे. म्हणून तुमचं आन्सर जे आहे ते -2 आहे इथे, फर्स्ट वाला. ठीक आहे, आता बघा, हे तिसरं गणित आहे आपल्याकडे. तिसरं, त्यानंतर 5वं, ही सगळी सारखी गणित आहेत. तिथे काय करायचं मी तुम्हाला सांगते. त्यानंतर 5व्या नंतर आणखी बरीच गणित अशी आहेत, तुम्हाला सांगते. हे बघा, हे 14वं गणित. 14 थोडं वेगळं आहे, पण ठीक आहे. आणि त्याच्यानंतरच 17 सारखी गणित आहेत. 17वं कोणतं आहे वगैरे मला? टीचर 17 व 14 सारखा आहे. 17वं 14व्या सारखं आहे. 14वं थोडा वेगळं आहे. त्यानंतर या बाजूला तुमची एक हे गणित आहे, 21वं गणित तसंच आहे. त्यानंतर हे तसंच आहे. मी फॉर्म्युला सांगते, पण हा तो फॉर्म्युला या सगळ्या गणितांसाठी लागणार आहे.
14व सोडू ना, 14व वेगळं आहे जरा. 14व तुम्हाला पूर्ण एक्सपान्शन करावं लागेल. ठीक आहे. पण हे बाकीची जी आहेत 3रं 5वं, त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं हे 21व 24व ही गणित सारखे. तिथे कोणता फॉर्म्युला लागणार ते फक्त मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. बघा नीट लक्ष द्यायचं. तुम्हाला आहे ना एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. एक फॉर्म्युला किंवा ते 2 आहेत, एक प्लसचं आणि मायनसचं. तुम्हाला ना कसं गणित असणार माहित आहे, तुम्हाला देणार ते, एक मिनिट, हे बघा तुम्हाला ना ते x+1/x ची व्हॅल्यू देतील किंवा मग तुम्हाला ते x-1/x ची व्हॅल्यू देतील. याची व्हॅल्यू तुम्हाला देणार. समजा कन्सिडर करू आपण ही 3 आहे किंवा ही 5 आहे. तर तुम्हाला ना याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची x² + 1/x². ठीक आहे. इथे पण तुम्हाला सेम याचीच व्हॅल्यू काढायची x² + 1/x². दोन्ही मध्ये तुम्हाला याचीच व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. पण देताना तुम्हाला एकामध्ये प्लस देतील, एकामध्ये काही गणितांमध्ये प्लसची व्हॅल्यू देतील, काही गणितांमध्ये मायनसची व्हॅल्यू देतील. तर एक फॉर्म्युला फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा. बघा हा फॉर्म्युला आहे तो x² + 1x² साठी ना तुमच्याकडे 2 फॉर्म्युले, म्हणजे x² + 1x² ची व्हॅल्यू जर शोधायची, दोन्हीमध्ये तुम्हाला x² + 1/x² चीच व्हॅल्यू शोधायची. देताना तुम्हाला x+1/x देतील किंवा x-1/x देतील, पण फाइंड आउट करताना तुम्हाला x² + 1/x² चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची दोन्ही मध्ये. कळते मी तुम्हाला काय सांगते? यस मॅम. येस मॅम. त्याच्यासाठी फॉर्म्युला प्लस साठीचा आणि मायनस साठीचा थोडासा वेगळा आहे. बघा समजा प्लस दिलं ना तर काय करायचं माहित आहे, x+1/x होल ब्रॅकेट स्क्वेअर करून त्याच्यातून आहे ना -2 करायचं. आणि जर तुम्हाला मायनस दिलं असेल तर x-1/x होल स्क्वेअर करून +2 करायचं. म्हणजे काय बघा, समजा तुम्हाला हे गणित दिलंय. ठीक आहे. पहिलं दिसते वरती, हे बघा हो टीचर. दिलंय x+1/x, समजा 3 दिलंय तुम्हाला. ठीक आहे. आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय x² + 1/x² ची व्हॅल्यू. बघा हे दोन्ही फॉर्म्युला x² + 1/x² साठीचेच आहेत. पण आता इथे तुम्हाला x+1/x दिले की नाही, मग तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार याच्यामधला, पहिला की दुसरा? पहिला. बघा x+1/x आहे. हा. आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला दिलंय x-1/x. मग इथे तुम्ही जो फॉर्म्युला वापरणार तो आहे कोणता? पहिला. या गणितासाठी पण टीचर या गणितासाठी दुसरा. बघा ही 2 गणित आहेत आणि हे 2 फॉर्म्युला आहेत. हे 2 फॉर्म्युला दिलेत तुम्हाला. टीचर दुसऱ्या गणितासाठी दुसरा. हा. दुसऱ्या गणितासाठी दुसरा का? टीचर मायनस आणि तिथं प्लस आहे. इथे मायनस आहे बघा, इथे मायनस आहे आणि तुम्हाला मायनसची व्हॅल्यू दिली, बरोबर आहे? हो मॅम. तर इथे करायचं काय असतं माहिती आहे, आता पहिल्या गणितासाठी तुम्ही हा फर्स्ट फॉर्म्युला वापरणार, हा वाला फॉर्म्युला पहिल्या गणितासाठी. मग तिथे काय आहे, x² + 1/x² जर पाहिजे तुम्हाला तर x+1/x चा स्क्वेअर करायचा आणि त्यातून 2 मायनस करायचे. तर इथे x+1/x किती आहे, त्याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, x+1/x ची 3 दिली, बरोबर आहे? 3 व्हॅल्यू दिली. तर इथे काय करा, x+1/x जो आहे ना इथे, तिथे 3 टाका. मग काय येईल तुमचं, 3 आणि त्याच्यावरती स्क्वेअर आहे आणि -2. म्हणजे तुमची जी व्हॅल्यू येईल ती 3² किती येतो, 9. 9 -2 म्हणजे किती येणार, 9 - 7. म्हणजे x² + 1/x² ची व्हॅल्यू जी इथे आहे ती आहे 7, कारण x+1/x ची 3 दिले. आता कन्सिडर करा, समजा x+1/x ची समजा
तुम्हाला कोणती पण व्हॅल्यू दिली, समजा 10 दिली असेल x प्लस 1/x ची, आणि तुम्हाला याची x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर किती येईल? हाच फॉर्म्युला. आता x प्लस 1/x स्क्वेअर करायचा आणि -2 x प्लस 1/x आपल्याला 98. बरोबर, परफेक्ट. कोणाकोणाला कळलं नाही मी काय बोलली इथे ते मी विचारते. टीचर एखादा उदाहरण सोडून दाखवा ना. तेच तर केलं. ठीक आहे, आपण हे गणित बघूया ना, पण फॉर्म्युला तुम्हाला कळला का? बघा आता हे दुसरं गणित आहे, हे दुसरं गणित दिसतंय तुम्हाला? कोणतं? हे बघा, हे वाला. हे तुम्हाला काय दिलंय? x मायनस 1/x ची व्हॅल्यू दिले. किती दिले? x मायनस 1/x ची व्हॅल्यू दिले, आणि तुम्हाला x स्क्वेअर. तर इथे फॉर्म्युला कोणता वापरणार? हा वापरणार की हा? सेकंड टीचर 2 नंबरचा फॉर्म्युला काय आहे? हा, 2 नंबरच्या फॉर्म्युला मध्ये x मायनस 1/x होल स्क्वेअर प्लस 2 आहे. आधीच्या मध्ये -2 होतं, आता +2 आहे. मग इथे काय करायचं? x मायनस 1/x ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला इथे सेकंड गणितामध्ये? 5चा स्क्वेअर होणार 25 +2 होणार, +2 म्हणजे 25 27 प्लस 27. ऐका, या दोन फॉर्म्युला मध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे कळला तुम्हाला? यस मॅम. काय फरक आहे? टीचर ते पहिली जी स्टेप होती ती नंतर घेतली आणि सेकंड स्टेप होती ती पहिले घेतली. फॉर्म्युला मध्ये फरक काय आहे? दोन्ही फॉर्म्युला सेम आहेत, थोडासा फरक आहे. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. हा प्लसचा फॉर्म्युला आहे, पण प्लसचा फॉर्म्युला जो असतो त्याच्यात 2 मायनस केलेले आहेत प्लसच्या इथे, आणि जो मायनसचा फॉर्म्युला आहे त्याच्यात 2 प्लस करायचे आहे. हे फॉर्म्युला लिहून घ्या, तुमच्याकडे नसतील तर ते इम्पॉर्टंट आहे. लिहिले मॅम. लिहिलेले आहे? नाही लिहिलेले. हे लिहिलेले आहेत 2 फॉर्म्युला, लिहून घ्या. लिहिले मॅम. मॅम 2 मिनिटं. इम्पॉर्टंट आहेत हे लक्षात पाहिजे तुम्हाला, कारण याच्यावरून गणित येतात आणि मुलांना कळत नाही काय करायचं. ठीक आहे, आता आपण गणित तुम्हाला सोडवता येते. लिहिले टीचर. लिहिलं? हो टीचर. हो मॅम. ठीक आहे. हो मॅम. मी थोडा क्लिअर पिक्चर पाठवलाय. एक्झाम्पल द्या ना सोडवायला. हा, आपण घेऊया ना, याच्यातच आहे एक. हो मॅम. टीचर स्क्रीन दिसत नाहीये. आता दिसते? यस. नो टीचर. ऑलरेडी स्क्रीन विजिबल आहे. दिसते टीचर, पहिल्यापासूनच दिसते. थांबा जरा, हे आता आईने आता क्लिअर पिक्चर पाठवलाय, त्याच्यात बघूया आपण काय दिसतं का व्यवस्थित. ठीक आहे, ह्याच्यात थोडंसं दिसत. ठीक आहे, पण आपण तेच घेऊया कारण हे व्यवस्थित मला कळत आहे. ठीक आहे. हा, इथे काय आहे बघा, x प्लस 1/x तुम्हाला -7 दिलेला आहे. काय दिलेलं आहे? x प्लस 1/x ची व्हॅल्यू तुम्हाला -7 दिलेली आहे,
आणि तुम्हाला x² + 1/x² ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे बघा असं दिले गणित. x + 1/x = -7 असेल तर x² + 1/x² किती असणार असं तुम्हाला विचारलेलं आहे. कोणता फॉर्म्युला वापरणार? पहिला टीचर पहिला वापरणार. ऍडिशनचा ऍडिशनचा. बरोबर, परफेक्ट. म्हणजे तुम्हाला कळलं आता काय. मग काय फॉर्म्युला आहे तो? फॉर्म्युलामध्ये आपल्याला असं आहे x + 1/x² जर पाहिजे तुम्हाला तर आपण x + 1/x² करतो आणि +2 करतो की -2? -2 आता हे तुम्हाला दिलेलं आहे x + 1/x दिलेलं आहे. किती दिलं x + 1/x? -7 -7 चा काय करायचं आहे? स्क्वेअर आहे बघा. स्क्वेअर करायचं आहे. स्क्वेअर आणि -2. -7 चा स्क्वेअर किती? -49 नाही, 49. स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसतो. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. निगेटिव्ह नंबर जरी असला तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. क्यूब निगेटिव्ह असतो. निगेटिव्ह नंबरचा क्यूब निगेटिव्ह असतो पण स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. -49 +49 नाही, प्लस +49 मुलांनो थांबा, ऐका. शांत बसा. -47 मुलांनो मी काय सांगते ते ऐकतच नाही. शांत बसा सगळ्यांनी. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर, ऋण संख्या जरी असली तरी तिचा वर्ग हा नेहमी धनच असतो. जरी ते -7 असले तर स्क्वेअर करायचा आपल्याला, त्याचा वर्ग करायचा आहे आणि वर्ग हा नेहमी धन असतो. कधीच तो निगेटिव्ह नसतो किंवा ऋण नसतो. त्यामुळे -7 चा जो स्क्वेअर आहे तो -49 नाहीये. तो किती आहे? 49 मायनस काय 49 - 2? -7 चा स्क्वेअर 49 - 2 आहे. -7 चा स्क्वेअर 49 -7 च्या स्क्वेअर बद्दल बोलते. तो 49 आहे. 49 - 2 47. म्हणजे तुमचा आन्सर जे आहे तो 57. ऑप्शन मध्ये बघा 47 आहे का? थर्ड वाला. नंबरचा ऑप्शन. यस मॅम. ऑप्शन नंबर 3 आहे. यस मॅम. ठीक आहे. येस मॅम. त्यानंतर सेम क्वेश्चन तुम्हाला 5th वाला आहे. हा बघा, फक्त इथे फरक काय आहे तर x - 1/x दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार x - 1/x साठी? सांगा बरं मला, उत्तर सोडून सांगा मला किती आन्सर येणार. 27 काही मुलं प्लस, तुम्ही जर -2 केले तर -2 केले तर 23 येईल. पण आपल्याला आता -2 नाही करायचे. -2 मगाशी करायचे होते कारण तो प्लस, जेव्हा प्लसचा दिलेला असणार तेव्हा -2 करायचंय, जेव्हा मायनसचा दिलेला असणार तेव्हा +2 करायचं. म्हणजे 5 चा स्क्वेअर मध्ये +2 करावं लागणार तुम्हाला. ठीक आहे. हो मॅम. हो मॅम. आता सेम असेच गणित ही बघा, ही पण आहे. फक्त इथे थोडासा फरक आहे. सेम फॉर्म्युला आहे, फक्त तुम्हाला जे टर्म आहेत ना ते x च्या जागेवर दुसरे कोणतेही असणार. म्हणजे काय असणार बघा, नीट लक्ष द्या मुलांना. इथे कसं आहे, इथे x आणि x आहे ना, x आणि इथे x² आहे, बरोबर आहे. तर इथे x आणि x च्या जागेवर आहे ना तुम्हाला 3x असेल किंवा 4x असेल
आणि इथे जर 3x असेल तर इथे तुम्हाला 9x² असणार, म्हणजे त्याचा स्क्वेअर असणार. कळते का नाही? हो टीचर. फॉर्म्युला सेम आहे. थांबा मी सांगते. आपण काढतो तसंच निघेल का? हो, सेम फॉर्म्युला, फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी टर्म बदलले. 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला एक गणित देते. समजा मी तुम्हाला असं दिलं 5x + 1/5x, समजा तुम्हाला मी 6 दिलं. 1 मिनिट, लक्ष द्या, गडबड नका करू आधीच. आणि तुम्हाला विचारलं असं 25x² + 1/25x² ची व्हॅल्यू काय आहे? सेम तसंच आहे गणित बघा. मगाशी इथे काय होतं, x होतं इथे, आणि ते x² होतं, बरोबर आहे. आता इथे 5x आहे आणि इथे 25x², म्हणजे त्याचा स्क्वेअरच आहे ना 5x चा. हो मॅम. आधी मी काय बोलते ते ऐकून घ्यायचं मुलांनो, शांत राहा. मगाशी इथे x होतं आणि इथे x² होतं. आता इथे 5x आहे, 25x² आहे. काही फरक नाही पडत, तोच फॉर्म्युला, फक्त टर्म्स वेगळे. म्हणजे काय, 25x² + 1/25x² ची जर व्हॅल्यू पाहिजे ना तुम्हाला, तर ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून +2 प्लस करायचे किंवा मायनस करायचे. +2 करणार की -2 करणार? -2. कारण इथे प्लस आहे आणि इथे जर मायनस असते तर इथे +2 केलं असतं. सेम, काही फरक नाही. 34 होतं. मग इथे काय आलं असतं, 5x + 1/5 6 आहे, मग 6 चा स्क्वेअर 36. 36. आणि -2. 36 - 2 म्हणजे तुमचा आन्सर आला असं 34. येस मॅम. 34. आता इथे 5x च्या जागेवर काहीही असेल, तुम्हाला 3x असेल, 3x. जर इथे 3x आहे तर इथे 9x² असणार. जर इथे 4y आहे, समजा y पण असू शकतो, 4y असेल तर 4y असं नाही एक्सच असायला पाहिजे ना, वेगळं व्हेरिएबल पण असू शकतं. 4y असेल, इथे 16y² + 1/16y². सेम फॉर्म्युला, काहीच नाही. जर y आहे तर आपल्याला रफ मध्ये सोडवायचं, तसं पण आपल्याला काय कुठे सॉल्व्ह करून स्टेप बाय स्टेप नाही लिहून दाखवायचंय. त्यामुळे रफ मध्ये सेम फॉर्म्युला, y असू दे, कळते का नाही. पण इथे जे टर्म्स आहेत त्याचे इथे स्क्वेअर असतात दोन्हीकडे. म्हणजे इथे जे 4y असेल तर इकडे किती असणार तुम्हाला, 16y² + 16y². समजलं? Yes, ma'am. हो मॅम. आता ती सगळी गणित तुम्ही मला सांगायची उत्तर पटापट. आता याचं उत्तर सांगा पटापट. 21वे गणित. टीचर 11 उत्तर, 11 तिसरं. टीचर 11. टीचर 11 आहे. 3च्या वर्ग 9, 9 2 गेले 11. बरोबर. 9 आणि वर मिक्स करायचे. आता इथे टीचर त्याला सेकंड फॉर्म्युला वापरेल. हे तुम्हाला उलट दिलंय, उलट. हे गणित आहे ना, हे तसंच आहे. थोडंसं तुम्हाला कन्फ्युज करायला अजून उलट दिलंय. कसं दिलंय बघा, हे तुम्हाला आता स्क्वेअरची व्हॅल्यू दिले आणि याची व्हॅल्यू शोधायची. अजूनपर्यंत आपल्याला याची व्हॅल्यू देत होते, बरोबर आहे. 2p + 1/2p ची देत होते आणि ह्याची आपण शोधत होतो. सेम फॉर्म्युला वापरायचा, कन्फ्युज नाही व्हायचं. बघा इथे काय करणार माहितीये तुम्ही, थोडंसं आपलं डोकं लॉजिकल जायचंय. कारण आपण स्कॉलरशिप आहे म्हणजे आपल्याला थोडं आपलं पण डोकं वापरायचंय. कारण आपल्याला काय दिलंय आणि काय विचारलंय ते पण महत्वाचं आहे ना. तुम्हाला आता हे दिलेलं आहे 4p² + 1/4p², तुम्हाला 23 दिलंय. आणि तुम्हाला आता 2p प्लसच आहे ना की मायनस आहे, 2p + 1/2p ची व्हॅल्यू काढायची. 25.
नाही, आता तुम्हाला अजूनपर्यंत कसं होतं माहित आहे, हे देत होते, हे तुम्हाला देत होते आणि याची व्हॅल्यू आपण शोधत होतो. असंच करत होतो ना? हो मॅम हे बघा ना, आपल्याला असं देत- नाही ऐका, फॉर्म्युला सांगा मला. फॉर्म्युला काय लिहू? फॉर्म्युला सांगा. फर्स्ट टीचर पहिलं एक टीचर पहिलं ब्रॅकेट करूनच काय लिहू सांगा? फॉर्म्युला काय लिहू? फोर पी स्क्वेअर, हे बघा असं येणार, 4p स्क्वेअर प्लस 1/4p स्क्वेअर. कसं मिळणार आपल्याला 4p स्क्वेअर अपॉन 1/4p स्क्वेअर? 2p प्लस 1/2p चा स्क्वेअर आणि प्लस 2p मायनस 2. आता फक्त एवढं बघा की तुम्हाला हे दिलंय की हे दिलंय, काय दिलंय तुम्हाला? पुढलं हे दिलंय, हे दिलंय. 2 नंबर नाही, तुम्हाला 4p स्क्वेअर अपॉन 1 प्लस 1/4p स्क्वेअर दिलंय की 2p प्लस 1/2p दिलंय? काय दिलंय? 2p + 1/2p. कुठे 2p प्लस 1/2p नाही दिले तुम्हाला. आता उलट गणित आहे. आता तुम्हाला दिलंय काय? हे दिलंय, हे 4p स्क्वेअर प्लस 1/4p स्क्वेअर 23 दिले. अजूनपर्यंत आपल्याला हे देत होते. आता थोडस वेगळं आहे. काय नाही, फॉर्म्युला सेम वापरायचा आहे. फॉर्म्युला हाच, पण व्हॅल्यू टाकताना जे दिलंय त्याची व्हॅल्यू टाका. कोणाची व्हॅल्यू दिले? ह्याची व्हॅल्यू दिले, 4p स्क्वेअर प्लस 1/4p स्क्वेअर. त्याच्या जागेवर 23 टाका. इथे 23 टाकणार मी. कळतं का? यस मॅम. इथे नाही, हा, तर इथे 23 टाका. मग काय होतं ते आपण बघू काय होतंय. हे 23 इज इक्वल टू हे 2p प्लस 1/2p स्क्वेअर आणि मायनस 2. आता मला हे शोधायचंय. इकडे बघा, मला हे शोधायचं की नाही, हे शोधायचं मला. तर मी काय करेन माहिती आहे, हा टर्म आहे ना तो इथेच ठेवेन आणि हे -2 आहेत ना ते तिकडे नाही. म्हणजे मला हे शोधायचंय की नाही, तर हा -2 मी इकडे नेते. इकडे -2 गेल्यावर तो प्लस होतो, 23 प्लस 2 आणि इकडे राहील 2p प्लस 1/2p. आता इकडे काय होईल? 23 प्लस 2 किती? 25. 2p अपॉन प्लस 1/2p स्क्वेअर. आता हा मला 2p प्लस 1/2p पाहिजे, पण मला हे 2p प्लस 1/2p स्क्वेअर मिळालंय. मग स्क्वेअर मला नकोय, स्क्वेअर काढून टाकायचंय. तर स्क्वेअर काढून टाकायचंय तर काय करायचं असतं? वर्गमूळ. वर्गमूळ घ्यायचं दोन्हीकडे. स्क्वेअर रूट घ्यायचं. याचं स्क्वेअर रूट 25चं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि ह्याचं स्क्वेअर रूट घेतल्यावर हा स्क्वेअर निघून जातो. हा स्क्वेअर निघून गेल्यावर 2p प्लस 1/2p राहणार. आणि इकडे रूट 25 आणि स्क्वेअर रूट ऑफ 25 किती येतं? 5. म्हणजे याचा अर्थ 2p प्लस 1/2p ची व्हॅल्यू किती आहे? 5. ही व्हॅल्यू तुम्हाला विचारले. म्हणजे मगाशी जे गणित होतं तसंच आहे, फॉर्म्युला तोच, फक्त आता जी व्हॅल्यू दिलेली ती तुम्हाला स्क्वेअर वाली व्हॅल्यू दिलेली आणि ओरिजिनल व्हॅल्यू तुम्हाला शोधायची होती. कळते? फरक कळाला गणितामध्ये? हो मॅम. हो टीचर. नक्की सगळ्यांना कळलंय? यस मॅम. हो टीचर. हो टीचर. यस टीचर. स्क्रीनशॉट वगैरे काढायचंय तुम्हाला? हा, मग याचा आन्सर काय येणार? 24चं ऑप्शन नंबर 2. 2 येणार. 2. हे बघा, ठीक आहे. 2. ऑप्शन नंबर 2. एवढीच गणित होते ना आपली याची.
हॅलो मॅम. हा बोला. मॅम जे 20 नंबरचं बोला. गणित आहे ना, तर 20 नंबरचं गणित आहे ना, 20. हा ते तिथं क्यूबचं ते क्यूबचा वेगळा फॉर्म्युला येतो. क्यूबचा फॉर्म्युला वेगळा येतो. ते क्यूबच आहे. क्यूब साठी वेगळा फॉर्म्युला आहे तो मी सांगते. आपण आता जो शिकतोय तो कशासाठी आहे? तो स्क्वेअर साठी आहे. स्क्वेअर साठी आहे. स्क्वेअर तसाच क्यूबचा पण येतो, पण त्याच्या आधी आपण बाकीची गणित शिकू. क्यूबचा आपण बघू नंतर पुढच्या वेळेला. बरं, आता बाकीची गणित तुम्हाला जमतील का? बघा इथे तुम्हाला हो मॅम. हे बघा, हा 6th वाला जे सम आहे ते काय आहे? y² + 1/y², पहिल्या ब्रॅकेट मध्ये, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये y² - 1/y². तर इथे a + b आणि a - b चा फॉर्म्युला वापरायचा. एका ब्रॅकेट मध्ये a + b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a - b असेल तर त्याचं एक्सपान्शन काय होतं? विस्तार काय होतो? a² + b². नाही, a² - b². यस मॅम. एका ब्रॅकेट मध्ये प्लस, एका ब्रॅकेट मध्ये मायनस असेल तर पहिल्या टर्मचा स्क्वेअर आणि मध्ये मायनस b². मग इथे पहिला टर्म y² आहे, y² चा स्क्वेअर काय होतो? y⁴. इथे y नाहीये तर y² आहे, मग y² चा स्क्वेअर होणार, आणि y² चा स्क्वेअर केला की y⁴ येतो, आणि मध्ये मायनस साइन, आणि 1/y² चा स्क्वेअर. 1/y² चा स्क्वेअर काय येणार? 1 चा स्क्वेअर 1 आणि y² चा स्क्वेअर y⁴. म्हणजे याच्यातलं कोणतं ऑप्शन बरोबर आहे? फर्स्ट. फर्स्ट वाला. ठीक आहे. फर्स्ट. बाकीचे गणित बघा तुम्हाला येतात का? आपण नसेल येत तर त्यातली बघू काहीतरी गणित, नाही तर मग पुढचं लेसन सुरू करू. ठीक आहे. हे तर तुम्हाला येतील ही गणित, आपण मगाशी बघितली ही सगळी. ठीक आहे. मॅम तुम्ही होमवर्क हेच सोडवायचंय. ही एक्सरसाइज सॉल्व्ह करा जेवढी येते तेवढी. आमच्याकडे हे पुस्तक नाही टीचर, वेगळं आहे. हो मॅम. आमच्याकडे सोडवा ना तुम्हाला. आमच्याकडे वेगळं पुस्तक आहे. आमच्याकडे वेगळं टीचर. हा जो धडा आहे विस्तार सूत्रे बदली गणित बघा, एक्सरसाइज मधली तुम्हाला येतात का सॉल्व्ह करून? ठीक आहे, सोडवाल? ओके मॅम. हो मॅम. टीचर आमच्याकडे पुस्तक नाही. अरे जे पण तुमच्याकडे स्कॉलरशिपचं पुस्तक असेल त्याच्यात धडा तर असेल ना आपला, विस्तार सूत्रे, त्यातली एक्सरसाइज सोडवा.